नमस्कार, मी डॉक्टर मिताली धनावडे आणि दूरदर्शन सह्याद्रीच्या आरोग्य संपदा या विशेष कार्यक्रमात आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। मित्रांनो, आरोग्य सेवा म्हणजे केवळ औषधोपचार नव्हे, तर रुग्णाला योग्य मार्गदर्शन, मानसिक आधार, सामाजिक मदत आणि शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे। आणि या सर्व बाबींमध्ये रुग्णालयातील वैद्यकीय समाजसेवा विभाग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो। तर आज आपण जाणून घेणार आहोत सायन येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय समाजसेवा विभाग रुग्णांसाठी कोणकोणत्या सेवा उपलब्ध करून देत असतो आणि विविध शासकीय योजनांचा लाभ कसा मिळवून देतो आणि गरजू रुग्णांसाठी कोणकोणते मदत कार्य करतात। तर आजचा विषय हाच आहे की रुग्णसेवा योजना आणि मदत कार्य सायन रुग्णालयातील वैद्यकीय समाजसेवा विभाग कोणत्या प्रकारे करतो। विषय पुन्हा एकदा ऐकून घ्या। सायन रुग्णालयातील वैद्यकीय समाजसेवा विभागाचे रुग्णसेवा योजना आणि मदत कार्य। आणि याचबाबत आपल्याला गाईड करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर प्रकाश गायकवाड सर। नमस्कार सर। सरांची थोडक्यात ओळख करून देते। समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी सरांनी मिळवलेली आहे टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथून, मुंबई येथून। मराठी साहित्य विभागातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी म्हणजेच MA केलेलं आहे सरांनी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संभाजीनगर येथून सरांनी सामाजिक शास्त्र या विषयामध्ये PhD सुद्धा केलेली आहे। त्यांच्या प्रकल्पाचे शीर्षक असे होते की HIV एड्स समुपदेशन, शासकीय संस्था आणि अशासकीय संस्था NGO यांच्या धोरणांचा अभ्यास, मुंबई आणि ठाणे येथील जिल्ह्यांच्या प्रकरणाधारित केस स्टडी ही त्यांनी केलेला आहे। रुग्णांना सामाजिक आधार, समुपदेशन, पुनर्वसन, विविध शासकीय योजनांचा लाभ, CRS, स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी ते संस्था सतत कार्यरत आहेत। सर, कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत। चला तर सुरू करूयात। आपला पहिला प्रश्न, खरं तर विषय कोणताही समजून घेण्यासाठी आपल्याला त्या विभागाची किंवा त्या विषयाची उत्तम जाण असणं महत्त्वाचं आहे। तर सर, आम्हाला ह्याबद्दल गाईड कराल का की वैद्यकीय समाजसेवा विभागाची नक्की भूमिका किंवा उद्दिष्ट काय काय आहेत? येस मॅडम, खूप छान असा विषय आज आपण घेतलेला आहे। सायन रुग्णालयामधील जो समाजसेवा विभाग आहे त्याला पूर्वी वैद्यकीय समाजसेवा विभाग असं म्हणायचं आहे आणि तशाच पद्धतीने तो ओळखला जातो। समाजसेवा विभागामध्ये विशेषतः रुग्णालयामध्ये येणारे जे काही रुग्ण आहेत त्या रुग्णांना मिळणारी सुविधा असं एक थोडक्यात सांगता येऊ शकेल। मग त्या सुविधांमध्ये विविध कामं येऊ शकतात। त्यामध्ये समजा एखादा रुग्ण आला तर त्याला इन्व्हेस्टिगेशन लागत असेल किंवा त्याला औषधांची मदत लागत असेल किंवा त्याला मोठमोठ्या ज्या सर्जरी आहे त्या सर्जरीसाठी लागणारा खर्च खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर तो खर्च लागत असेल। बऱ्याचदा पेशंट अशाहीसाठी येतात की काहीतरी त्यांना डिप्रेशन आहे किंवा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मानसिक विकार झालेले आहेत, तर त्या मानसिक विकारांवरती त्यांना सोल्युशन मिळत नाही आणि मग ते सोल्युशन नाही मिळालं की ते रुग्णालयात येतात आणि डॉक्टरांना एकमेव डिपार्टमेंट माहिती आहे ते म्हणजे समाजसेवा विभाग। कोणतीही अडचण समाजाची असेल, एखाद्या रुग्णाची असेल किंवा त्या कुटुंबाची असेल तर त्या रुग्णाला समाजसेवा विभागामध्ये पाठवलं जातं। अशी थोडक्यात म्हणजे ज्याला कोणीही नाही आधार द्यायचं काम हे समाजसेवा विभाग करतं। म्हणून ह्या समाजसेवा विभागाचं खूप मोठं नाव सायन रुग्णालयामध्ये तर आहे, पण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आम्ही सर्व समाज विकास अधिकारी, म्हणजे मी तर मुख्य समाज विकास अधिकारी आहे, परंतु माझ्यासोबत बरेचसे समाज विकास अधिकारी काम करतात, वेगवेगळे विभाग घेऊन काम करतात आणि बऱ्याचशा गरजू, गरीब, लांबून आलेल्या रुग्णांना मदत करतात। नक्कीच सर, आपल्याला हा विषय सुरुवातीपासून समजण्यासाठी ह्या मुद्द्याची खरंच खूप गरज होती। पण बऱ्याचदा असं होतं की रुग्णांना किंवा नातेवाईकांना हे माहितीच नसतं की बऱ्याचशा रुग्णालयांमध्ये अशा प्रकारचा जो सेवा विभाग आहे तो कार्यरत असतो। तर नक्की वैद्यकीय समाजसेवा विभाग म्हणजे एक्झॅक्टली काय काम करतं किंवा LTMG रुग्णालयामध्ये आपल्या विशेषतः या विभागामार्फत कोणकोणत्या सेवा दिल्या जातात आणि याचे महत्त्व वेगळं असं काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्णालयामध्ये कोणताही रुग्ण आला की तो सर्वप्रथम OPDत जातो। OPDत गेल्यानंतर डॉक्टर त्याला असेस करतात, डॉक्टर त्याला उपचार काही सूचित करतात किंवा त्याला काही इन्व्हेस्टिगेशन सांगतात। आणि जर एखाद्या पेशंटला सांगितलं की तुला CT स्कॅन करावा लागेल आणि CT स्कॅन नंतर तुझा उपचार सुरू होईल किंवा तुला MRI करावा लागेल किंवा काही मोठ्या ब्लड टेस्ट करावा लागेल आणि ते केल्यानंतर तुमचा उपचार सुरू होईल,
तर अशा कारणांसाठी पेशंट हा समाजसेवा विभागामध्ये पाठवला जातो, कारण त्या रुग्णाकडे फक्त 10 रुपयाचा केस पेपर घेऊन तो येतो. आणि ही एक चांगली गोष्ट केलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेने की 10 रुपये केस पेपरमध्ये तो मोठ्यातल्या मोठ्या उपचाराचा इलाज तो करू शकतो. आणि पण सिटी स्कॅन असेल त्याला 1200 रुपये लागतात, MRI असेल त्याला 2500 रुपये लागतात. तर परंतु रुग्णांकडे असे 2500 रुपये किंवा 1200 रुपये हे नसतात. तर अशा गोष्टींसाठी बऱ्याचदा रुग्ण आमच्याकडे येतात आणि ते आम्हाला रिक्वेस्ट करतात की आम्हाला हे इन्व्हेस्टिगेशन करायचं आणि त्यासाठी आम्हाला पैसे पाहिजे. तर त्याचीही मदत आम्ही करतो. यानंतर पेशंट जेव्हा वॉर्डमध्ये ॲडमिट होतो, ॲडमिट झाल्यानंतर पेशंटला मोठ्या सर्जरी सांगतात. फॉर एक्झाम्पल ब्रेन सर्जरी असेल, हार्ट सर्जरी असेल किंवा स्पाईनची सर्जरी असेल किंवा नी रिप्लेसमेंट असेल किंवा हिप रिप्लेसमेंट असेल किंवा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असेल किंवा थॅलेसेमिया असेल. अशा सगळ्या रुग्णांना डॉक्टरांना माहीत आहे की यांची खर्च करण्याची पातळी नाही आहे, रुग्ण करू शकत नाही किंवा फॅमिली एकतर गावाकडून आलेले असतात, शेतकरी असतात किंवा डेली वेज लेबरर्स असतात किंवा विविध ठिकाणी काम करणारे लोक असतात, त्यांच्याकडे पैसा नसतो आणि म्हणून ते महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये ते येत असतात. तर अशा रुग्णांना आर्थिक सहाय्य जमा करून त्यांना ते पुरवणं हे एक आमचं मोठं काम आहे. त्याच्यासोबत बऱ्याचदा पेशंटला समुपदेशन करणं, कारण समुपदेशन हा एकमेव पर्याय असा आहे की उपचार चालू असताना पेशंट गांगरलेला असतो, पेशंट चिंतित होतो, नातेवाईक चिंतित असतात, भीती वाटते त्यांना. परंतु यानंतर मग पुढे कसं करायचं, काय करायचं, तर डॉक्टरांना असं वाटतं की ह्या पेशंटला काउन्सिलिंगची गरज आहे, याला समुपदेशनाची गरज आहे. तर तशा प्रकारचे पेशंट आमच्याकडे पाठवले जातात. मग ते विविध विभाग असेल, कॅन्सर विभाग असेल किंवा मानसोपचार तज्ज्ञ असतील तर किंवा गायनॅक डिपार्टमेंटचे काही डॉक्टर्स आहेत. तर त्यांना असं वाटतं की ह्या अशा रुग्णांना काउन्सिलिंग करणं किंवा त्याला समुपदेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आम्ही असं म्हणतो की समुपदेशन हा सगळ्यात महत्त्वाची गुरुकिल्ली आहे आणि तसंही काम आमच्या विभागामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि दुसरं महत्त्वाचं जे कारण आहे त्यासाठी आमच्याकडे रुग्ण येतात ते म्हणजे पुनर्वसन, की एकदा पेशंट बरा होत आला की त्याला आता घरी पाठवायचं असतं किंवा बऱ्याचदा पेशंट आमच्याकडे अननोन पेशंट येतात. तर अशा पेशंटला आता कुठे पाठवायचं, तर अशा गोष्टींसाठी डॉक्टर्स आमच्याकडे पेशंट रेफर करतो किंवा वॉर्डमधला स्टाफ आमच्याकडे पेशंट रेफर करतो आणि तो पेशंटला बरं करण्यासाठी किंवा त्याला चांगल्या पद्धतीने पुनर्वसित करण्यासाठी आम्ही विविध उपाययोजना त्यांना देत असतो. तर असे विविध कार्यक्रम आमच्या ह्या विभागामार्फत चालतात. नक्कीच सर, तुम्ही गाईड केल्याप्रमाणे जसं औषधांसाठी आपण रुग्णांना मदत करत असतो ज्यांची परिस्थिती नसते, गरजू असतात त्यांसाठी, तसंच शस्त्रक्रियेसाठी सुद्धा आपल्या रुग्णालयामार्फत किंवा या विभागामार्फत मदत होत असते. तर मला विशेषतः हे विचारायला आवडेल की जर शस्त्रक्रिया एखाद्या रुग्णाला करायची आहे ज्यांना गरिबी किंवा आर्थिक परिस्थिती त्यांची तेवढी नाही आहे, तर एक्झॅक्टली कोणाला भेटावं किंवा काय प्रकारे त्यांनी पुढे अप्रोच ठेवावा? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण रुग्णालय म्हटलं की तिथे वैद्यकीय अधिकारी आले ते तर त्यांचं काम करणार आहे, परंतु त्याच्यासोबतच दुसरा जो मार्ग पेशंटकडे नसतो तो म्हणजे अर्थ किंवा आर्थिक सहाय्यता त्यांच्याकडे नसते. तर मग डॉक्टर अशा प्रकारच्या पेशंटला जेव्हा पेशंट सांगतो की डॉक्टर आमच्याकडे पैसे नाही आहे किंवा आम्हाला काही निधी उपलब्ध आम्हाला करता येणार नाही कुटुंबाकडून, कारण आमच्याकडे मॅडम तुम्हाला सांगायला मला आवडेल की असे रुग्ण आहेत की जे डेली 200-300 रुपये कमवणारे लोक आहेत, म्हणजे डेली कमवल्यानंतरच त्यांचा घरचा खर्च भागवू शकतात किंवा अन्न पाण्यासाठी ते खर्च करू शकतात. असे जे रुग्ण आहेत किंवा शेतकरी रुग्ण आहेत किंवा वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये राहणारे लोक आहेत. आता आमचं जे रुग्णालय आहे सायन रुग्णालय हे धारावीच्या बाजूलाच आहे किंवा समोर प्रतीक्षानगर आहे किंवा वडाळ्याची झोपडपट्टी आहे किंवा कुर्ल्याची झोपडपट्टी आहे. तर या सगळ्या झोपडपट्टींच्या मध्ये सायन रुग्णालय वसलेलं आहे. तर असे जे रुग्ण आहेत की जे अजिबात खर्च करू शकत नाही आणि मोठी सर्जरी, फॉर एक्झाम्पल त्यांना सांगितलं की आता हार्ट सर्जरी आहे, मग आता हार्ट सर्जरी असल्यानंतर आता काही प्रमाणामध्ये हार्ट सर्जरीला आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीमधून खर्च मिळतो. दुसरी जी योजना आहे आपल्याकडे ती प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड अशी पण एक योजना आहे, त्यामधून आपल्याला काही निधी उपलब्ध करता येतो. आणि बऱ्याचदा असे पेशंट की ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही
किंवा ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, ज्यांच्याकडे राशन कार्ड आणि आधार कार्ड आहे त्यांना महात्मा जीवनदायी आरोग्य योजना ती आपल्याला मिळू शकते, त्यातून आपण तो खर्च भागवू शकतो. किंवा आता आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अशी एक योजना आहे, त्यातून आपण बऱ्याचदा खर्च भागवू शकतो. परंतु रेशन कार्ड किंवा आधार कार्ड अशा रुग्णांकडे नाही आहे किंवा त्यांनी ते बनवलं नाही, तर अशा रुग्णांना अशा प्रकारे आमच्याकडे पाठवलं जातं आणि मग तो पाठवल्यानंतर आम्ही समाज विकास अधिकारी त्याचं पूर्णपणे असेसमेंट करतो आणि असेसमेंट करून मग आम्ही त्याला वेगवेगळ्या ट्रस्टकडे पाठवतो. जसं की टाटा ट्रस्ट असेल किंवा करोड ट्रस्ट असतील किंवा आमच्याकडे नाना पालकर स्मृती समिती असेल किंवा खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट आहे. अशा विविध ट्रस्ट आपल्या बृहन्मुंबईमध्ये काम करणाऱ्या खूप मोठ्या ट्रस्ट आहेत आणि आपला मुंबई जिल्हा असा आहे की खूप दानशूर लोकांचा शहर आहे असं मला म्हणता येईल. आणि ह्या दानशूर शहरामध्ये कोणताही रुग्ण भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून आला तो इलाजाशिवाय किंवा पैशांशिवाय तो घरी परत जात नाही. तर अशा प्रकारे त्यांना तो उपचार होतो. आमच्याकडे पेशंट आला की आम्ही त्याचं असेसमेंट करतो, असेसमेंट करून डोनरकडे पाठवतो, डोनरकडून निधी उपलब्ध होतो आणि निधीमधून त्याचा उपचार केला जातो आणि पेशंट अगदी खुश होऊन आणि आनंदात पेशंट घरी जात असतो. नक्कीच सर, तुम्ही ह्या प्रकारे मार्गदर्शन केल्यामुळे आपल्या गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या जे वंचित घटक आहे त्यांना सुद्धा आरोग्य सेवा किती चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ शकतात ह्याचा अंदाज आलेलाच असेल. तर नक्कीच आपल्या प्रेक्षकांनी ह्या गोष्टींची किंवा या योजनांची, शासनाच्या विशेषतः ज्या सेवा आहेत, योजना आहेत यांची नोंद करून घ्यावी आणि त्या गोष्टींचा लाभ घ्यावा, कारण आपल्याला एवढं सुंदर मार्गदर्शन मिळत आहे या बाबतीमध्ये. तर पुढचा प्रश्न सर माझा असा आहे की या समाजसेवा विभाग जो आहे आपला, तर तेथे रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर या सगळ्यांमध्ये एक प्रकारचा समन्वय साधणं गरजेचं असतं आणि तो बऱ्याच वेळेला गडबडीमध्ये किंवा प्रॉपर एक दुवा न मिळाल्यामुळे होत नसतो. तर आपलं जी संस्था आहे किंवा आपला जो विभाग आहे तर तो याच्यामध्ये काही रोल प्ले करतो का महत्त्वाचा, किंवा काय मदत कशा प्रकारे केली जाते? मॅडम, यामध्ये टीमवर्क जे म्हणतो आपण ते खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टरांचं काम करतात, ते पेशंटला ट्रीट करतात, पेशंटला इन्व्हेस्टिगेट करून त्याचं डायग्नोज करतात आणि डायग्नोज झाल्यानंतर अशा रुग्णांना ते मदतीसाठी सोशल वर्क डिपार्टमेंटला किंवा आमच्या समाजसेवा विभागामध्ये पाठवतात आणि समाजसेवा विभागामध्ये पाठवल्यानंतर तो रुग्ण कशा पद्धतीने त्याला जास्तीत जास्त मदत मिळेल याच्याशी आमचा मोस्टली संबंध येतो. मग तो जो नातेवाईक आहे, कारण रुग्णाशी आम्हाला डायरेक्ट बोलून चालणार नाही, कारण तो ऑलरेडी पीडित आहे, तो ऑलरेडी चिंतित आहे. तर नातेवाईकांना आम्ही हे समजावून सांगतो की कशा पद्धतीने आपल्याला ही मदत जमा करायची आहे. आम्ही त्यांना संपूर्ण प्रोसेस सांगतो आणि प्रोसेस सांगितल्यानंतर तो नातेवाईक ते सगळं समजून घेतो आणि आम्हाला रिक्वायर्ड जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट त्यांच्याकडून मागवतो. जसं की रेशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, फोटो आहे. तर हे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट रुग्णाकडे जर असेल तर ते आम्ही घेतो आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टरांना अपेक्षित असलेली जी काही रक्कम उपचारासाठी आहे ती रक्कम उभी करण्यासाठी आम्ही डोनर्स बरोबर संवाद साधतो. आमच्याकडे बरेचसे डोनर्स मुंबईमध्ये आहे, जसं मी मगाशी म्हणालो. तर जवळजवळ आमच्याकडे 100 ते 125 डोनर्सची लिस्ट आहे की जी कधीही आम्ही रुग्ण त्यांच्याकडे पाठवला, आमचं पत्र घेऊन जर आम्ही पाठवलं तर ते कधीही नाही म्हणत नाही. तर असे डोनर्स, असे दाते, दानशूर लोक, दानशूर संस्था किंवा काही CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत बऱ्याचशा संस्था मदत करतात. तर ह्या सगळ्या संस्था आम्हाला यामध्ये मदत करतात आणि हा खूप मोठा संवाद आम्ही एकमेकांबरोबर साधतो. डॉक्टरांना समजा फॉर एक्झाम्पल आता मी उदाहरण देतो की कॉक्लिअर इम्प्लांट आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तर कॉक्लिअर इम्प्लांटची 6,09,000 रुपये ही कॉस्ट आहे. बरेचसे रुग्ण गावाकडून येतात, वाडामोखाडा किंवा धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर अशा विविध विभागातून येणारे जे काही रुग्ण आहेत ह्या रुग्णांना तो खर्च कसा परवडेल. परंतु एखादं मूक मुलगं बोलायला लागेल, पण ते बोलायला लागण्यासाठी लागणारा जो काही निधी आहे तो निधी आमच्या ह्या सगळ्या संस्था देतात आणि त्याचं संपूर्ण कोऑर्डिनेशन आमचा समाजसेवा विभाग करत असतो. नक्कीच सर, आपण एवढ्या सोप्या भाषेत ह्या गोष्टी समजावून सांगतायत की आपल्या प्रेक्षकांना लगेच कनेक्ट होतील आणि त्यांना नक्कीच जास्तीत जास्त लोकांना या योजनांचा किंवा तुम्ही जे सांगतायत त्या संस्थांचा, दानशूर संस्था आपण जे बोलतोय किंवा काही व्यक्ती आहेत त्यांचा खूप चांगल्या प्रकारे मदत होईल अशी अपेक्षा करते.
आपलं विषय खूप छान पुढे चाललाय, पण आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. नमस्कार. विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपल्याला एक फोन आलेला आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊयात. आधी पुण्याहून फोन आलेला मंगल आपटे यांचा. नमस्कार मंगलताई. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा की तिथे ऍडमिट केल्यानंतर त्या लोकांना खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणजे पथ्यपाणी पाळलं जातं का, की अमुकच द्यावं तमुकच द्यावं? कारण काही जणांना डायबिटीस असतो, काही जणांना असतो. आणि ब्रेनवर साठी काही उपाय केले जातात का, की काही जणांचं ब्रेन चालत नाही, म्हणजे स्मरणशक्ती कमी असते, तर त्यासाठी उपाय केले जातात का? असे दोन प्रश्न आहेत मला. धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी. नक्कीच सर, काय सांगाल मंगलताई यांच्या प्रश्नावर? येस ताई, खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय की एखादा रुग्ण ॲडमिट झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण आपल्याकडे ॲडमिट होतात आणि त्या सगळ्या रुग्णांची काळजी आमचा विभाग घेत असतो. आमचा विभाग म्हणजे आमच्याकडे एक छान किचन आहे आणि त्या किचनमध्ये न्यूट्रिशन बनवणारे खास आमच्याकडे डायटिशियन आहेत, एक्सपर्ट लोक आहेत आणि त्यांच्या निदर्शनाखाली हे सगळं जेवण बनवलं जातं. दररोज त्यांच्याकडे लिस्ट येते की कोणता रुग्ण डायबिटिक आहे किंवा कोणत्या रुग्णाला कशा पद्धतीचं जेवण हवं आहे. तर ती लिस्ट आल्यानंतर तशा पद्धतीचं जेवण त्या त्या वॉर्डमध्ये किंवा त्या त्या रुग्णाला ते पोहोचवलं जातं. आणि असं कधीच होत नाही की रुग्ण ॲडमिट झाला आणि त्याला सरसकट सर्व जेवण जसं इतर रुग्णांना मिळतं तसं मिळतं, तसं होत नाही. जर कोणाला प्रोटीनयुक्त जेवण पाहिजे असेल तर प्रोटीनयुक्त जेवण आमचे डायटिशियन देत असतात. खूप छान असं विभाग आहे आणि आमच्याकडे तुम्हाला सांगायला वाटेल की प्रत्येक दिवशी जवळजवळ 1700 ते 1800 पेशंट ॲडमिट असतात आणि या सगळ्या पेशंटच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आमचं डाएट डिपार्टमेंट करत असतं. दुसरा प्रश्न सर त्यांचा असा होता की ब्रेनशी रिलेटेड किंवा मेमरीशी रिलेटेड काही आजार असेल, स्मरणशक्तीशी रिलेटेड काही आजार असेल, तर त्यावर पण ह्या योजनांचा लाभ करता येऊ शकतो. बऱ्याच रुग्णांना असे प्रॉब्लेम्स जेव्हा दिसून येतात तेव्हा रुग्ण आमच्या वेगवेगळ्या विभागामध्ये पाठवतात. आता स्मरणशक्ती असेल किंवा त्यांना काही मानसिक विकारातून ते जात असतील तर आमच्याकडे सायकॅट्री डिपार्टमेंट, मानसोपचार तज्ज्ञ खूप चांगलं असा विभाग आहे. त्यामध्ये बरेचसे मानसोपचार तज्ज्ञ काम करतात. तर त्यांच्या थ्रू ही मदत आपल्याला मिळू शकते. अशा रुग्णांना जर OPD बेसवरती त्यांचा उपचार होत असेल तर OPD बेसवरती त्यांना करतात. जर त्यांना ॲडमिट करायचं असेल तर ॲडमिट करूनही करतात. आणि जर त्यांना आर्थिक काही पाठबळ पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या समाजसेवा विभागामार्फत आम्ही आर्थिक पाठबळसुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो. नक्कीच सर, धन्यवाद. ह्या उत्तरामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कव्हर झाल्या की अन्नाविषयी किंवा आहाराविषयी जो महत्त्वाचा मुद्दा असतो खरं तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये, रुग्णालयामध्ये असताना त्या त्या पेशंटचा त्या त्या आजारानुसार आहार जातोय का हे खूप महत्त्वाचं असतं. एस्पेशली शासनाकडून जर काही ॲक्टिव्हिटीज असतील तर रुग्णांना ते टेन्शन असतं की कशा प्रकारे आपण हा मुद्दा सॉर्ट आउट करू शकतो. तर सरांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलंय आणि थोडक्यात सांगायचं की ह्या गोष्टींच्या बाबतीत आपण निश्चिंत राहिलं तर नक्कीच चांगलं आहे, कारण की त्यांचा एक प्रॉपर डायटिशियनचा विभाग आहे जो या गोष्टीवरती काम करत असतो. ह्याच प्रश्नाला अनुसरून सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण मगाशी म्हणत होतात कर्करोग, किडनीचे आजार किंवा हृदयविकार यासारखे पण गंभीर आजार रुग्णांमध्ये असतात ज्यांची आर्थिक परिस्थिती तेवढीशी चांगली नसते. तर मग अशा वेळी हा विभाग आपल्याला विशेष कोणत्या सेवा उपलब्ध करून देतो? आरोग्य क्षेत्रामध्ये आम्ही आता जवळजवळ 25-30 वर्ष काम करतो आहे आणि बऱ्याच लोकांची हीच एक शंका असते आणि भीती असते की अरे बापरे, आता कर्करोग झाला आहे, की आता आम्हाला हार्ट डिसीज झाला आहे किंवा आम्हाला हृदयाचा काही विकार झालेला आहे किंवा थॅलेसिमिया रुग्णांमध्ये आहे. तर बऱ्याच रुग्ण जेव्हा किडनी पासून त्यांना विकार असतो किंवा किडनीमध्ये विकार असतो आणि त्यासाठी त्यांना सर्जरीची गरज असते. तर दुसरा जो प्रश्न येतो, आजार तर आहे, उपचार होणार आहे, परंतु दुसरा प्रश्न मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अर्थ किंवा आर्थिक मदत ही कुठून मिळेल. तर अशा पद्धतीचे पेशंट डॉक्टर आमच्याकडे पाठवत असतात. आणि जसं मगाशी म्हणालो की आपल्याकडे खूप साऱ्या संस्था आणि खूप साऱ्या योजना, आपल्या पुन्हा एकदा मी सांगेल
की आपल्या महाराष्ट्र सरकारच्याही खूप साऱ्या योजना आहेत की ज्या रुग्णांना अर्थसहाय्य मिळवून देतात. तसेच आपल्या पंतप्रधान निधीमधल्याही पंतप्रधान सहायता निधीमध्येही खूप साऱ्या योजना आहेत की त्यातूनही आपल्याला अर्थसहाय्य मिळू शकतं. आणि मुंबईमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही बऱ्याचदा विशेष अशा काही संस्था आहेत की ज्या फक्त किडनीसाठी, हार्टसाठी किंवा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे थॅलेसेमिया असेल किंवा कर्करोग असेल, या विशेष काही संस्था कर्करोगावरती काम करणार. आता एक उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्याकडे श्रद्धा चॅरिटेबल फाउंडेशन नावाची संस्था आहे. प्रत्येक मंगळवारी आमच्याकडे एक विभाग आहे, सर्जरी विभाग. या सर्जरी विभागाच्या अंतर्गत आमच्या डॉक्टरांची टीम बसते आणि जवळजवळ 70 ते 80 रुग्ण त्या दिवशी येत असतात. आणि हे रुग्ण मग त्यांचं असेसमेंट होतं आणि असेसमेंट झाल्यानंतर त्या रुग्णांना जर किमोथेरपी सजेस्ट केली. आता किमोथेरपीचा खर्च बघूनच बरेच रुग्ण म्हणतात की नाही, आता आम्हाला तो काही खर्च परवडणारा नाही आहे, कारण एक किमोथेरपी 20-25 हजारापर्यंत आम्ही कशी घेणार. परंतु निश्चिंत राहा, तुम्हाला चिंता करायची गरज नाही. आमच्याकडे श्रद्धा चॅरिटेबल फाउंडेशन आम्ही असं टाईप केलेलं आहे की ते स्वतः ते डोनर त्या विभागामध्ये बसतात. त्यांच्याकडे डॉक्टर पेशंट रेफर करतो आणि पेशंट रेफर केल्यानंतर त्या रुग्णांना एकदम मिनिमम कॉस्टमध्ये मे बी 500 किंवा 1000 रुपयामध्ये एक किमोथेरपी त्यांची होऊन जाते. आमचं डे केअर सेंटर आहे, त्या डे केअर सेंटरमध्ये त्याची किमोथेरपी होऊन जाते. पेशंट एकाच दिवशी लगेच घरी जातो, त्याला थांबायची जास्त गरज नाही, खर्च जास्त करायची गरज नाही. त्याचा येण्या जाण्याचा जो काही 500 रुपये खर्च असेल तेवढाच खर्च किमोथेरपीला लागू शकतो. तर अशा पद्धतीचं ते आहे. किडनीसाठी बरेचसे आमचे डोनर्स आहेत. टाटा ट्रस्टपासून तर नाना पालकर म्हणा किंवा बरेचसे म्हणजे मी नावं जर घ्यायला गेलो तर खूप वेळ जाईल. तर खूप सारे करो ट्रस्ट मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला त्यामध्ये मदत करते. टाटा ट्रस्टचं खूप आता आम्ही त्यांच्याबरोबर MOUच केलेला आहे. खूप जवळजवळ वर्षाला 90-100 पेशंटला ते आम्हाला मदत करत असतात. तर खूप साऱ्या संस्था आहेत. तुम्ही कधीही समाजसेवा विभागाशी संपर्क करा. जरी डॉक्टरांनी पाठवलं नाही तरी तुम्ही समाजसेवा विभागामध्ये या. आमचे विविध जे समाज विकास अधिकारी आहेत ते समाज विकास अधिकारी तुमच्याशी बोलतील. जे काही कागदपत्र पाहिजे असतील ते कागदपत्र तुम्हाला सांगतील आणि त्यानुसार तुम्हाला या मोठ्या आजारांसाठी उपचार होईल. पण पैशांवाचून तुमचा आजार थांबणार नाही. पैशांवाचून तुम्हाला थांबायची गरज नाही. तुम्ही फक्त समाजसेवा विभागामध्ये या, तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन मिळणार आहे. नक्कीच सर, तुमचं हे शेवटचं वाक्य खूप महत्त्वाचं होतं की पैशांशिवाय तुमचा उपचार थांबणार नाही. तर नक्कीच कर्करोग सारखे आजार झाल्यानंतर बऱ्याचदा किमोथेरपीचा जो खर्च आहे, तुम्ही म्हणालात तसं की एक सायकलचा खर्च काही हजारांवर जात असतो आणि अशा कित्येक सायकल घ्यायच्या असतात. तर अशा वेळी अगदी मिनिमम 500 रुपयामध्ये वगैरे जर कोणत्या गोष्टी, जसं तुम्ही उल्लेख केला की श्रद्धा फाउंडेशन आहे किंवा किडनीच्या बाबतीत बोलायचं झालं तर टाटा संस्थेशी काही संबंधित आपण उल्लेख केलेला की त्यानुसार त्यांच्या मदतीने आपण ह्या गोष्टींचं मार्गदर्शन आणि आर्थिक मदतसुद्धा घेऊ शकतो. त्याही पुढे जाऊन तुम्हाला समजा डॉक्टरांनी सजेस्ट केलं नाही काही कारणास्तव किंवा ते विसरण्यामध्ये आलं तरी तुम्ही स्वतः जाऊन त्यांच्या विभागामध्ये संपर्क साधू शकता. सर किंवा त्यांची टीम पूर्ण तुम्हाला भेटून मार्गदर्शन करू शकते. तर नक्कीच तुमचे उपचार थांबून राहणार नाहीत याची काळजी या ठिकाणी पूर्णतः घेतली जाते. पण सर मला असं विचारायचं आहे की हे सगळे आपण आजार ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांच्यामध्ये फक्त औषधोपचारच महत्त्वाचे आहेत असं नसतं. बऱ्याचदा त्यांना मानसिक आधार देणं किंवा समुपदेशन करणं किंवा याही पुढे जाऊन पुनर्वसन करणं ह्या सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर ह्याची भूमिका किती महत्त्वाची आणि त्या बाबतीत आपण काय कार्य कराल? हो, खूप महत्त्वाचा प्रश्न मॅडम तुम्ही विचारलाय. रुग्णालयामध्ये येणारा प्रत्येक रुग्ण त्याला वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. पेशंट OPDत जाणार आहे, पेशंट ॲडमिट होणार आहे किंवा OPD बेसवरती ट्रीटमेंट होणार आहे किंवा त्याचं इन्व्हेस्टिगेशन होणार आहे, त्याच्या सर्जरी होणार आहे, व्हॉटेवर जी काही त्यांना उपचार घ्यायचा आहे तो त्यांना करायचाच आहे. परंतु असं बऱ्याचदा होतं की उपचार चालू असताना पेशंट तो नैराश्यामध्ये जातो. पेशंटला भीती वाटते की मी कसं हा उपचार करू, मला भीती वाटते मी कशा पद्धतीने सर्जरी करून घेऊ, मला भीती वाटते की मी HIV AIDS बाधित आहे, मला भीती वाटते की मी कॅन्सर बाधित आहे.
मला भीती वाटते की मला मानसिक विकारामधला सगळ्यात मोठा विकार झाला, डिप्रेशनमध्ये मी आलो आहे. मला भीती वाटते की मला असं वाटतं की माझं जीवन संपवावं. तर असे जेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण होतात तर डॉक्टरांना याचं सोल्युशन मिळत नाही. त्यांच्या परीने ते त्यांना सांगण्याचा प्रयत्नही करतात, परंतु आमचा जो विभाग आहे किंवा आमचे जे समाज विकास अधिकारी आहे यांनी मास्टर्स डिग्री इन सोशल वर्क घेतलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये असा हा खूप मोठ्या संख्येने आमचे सगळे समाज विकास अधिकारी काम करतात. जसं सायन रुग्णालयामध्ये आम्ही जवळजवळ 16 लोक आहोत आणि हे सगळे 16 समाज विकास अधिकारी यांनी मास्टर्स इन सोशल वर्क, त्यामध्ये काउन्सिलिंग किंवा समुपदेशन हा महत्त्वाचा भाग येतो. याचं प्रशिक्षण आम्ही घेतलेलं आहे आणि या प्रशिक्षणामुळे आम्ही या सगळ्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीने मानसिक आधार देऊ शकतो. त्यांचं प्रॉपर सगळं सोशो इकॉनॉमिक असेसमेंट करून आम्ही त्यांना माहिती देतो आणि माहिती दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या मुलांना आम्ही समजावून सांगू शकतो की तुम्हाला यातून बाहेर जर पडायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार न करता फक्त उपचारावरती लक्ष द्यायचं आहे. आणि तुम्हाला कधी काही वाटलं की शंका आली किंवा भीती वाटते, चिंता आहे किंवा आर्थिक टंचाई भासते किंवा कौटुंबिक काही वाद असतात, त्यामधून त्यांना काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही, तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिकेने तिथे बसवलेलं आहे. आणि म्हणून आम्ही हे सगळं आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आम्ही हे सगळे उद्देश ठेवून आम्ही त्यांना उपदेश देत असतो. आणि ह्या उपदेशानंतर बरेच रुग्ण हे बरे होऊन ठीक झालेले आम्हाला दिसतात आणि ते नंतर येऊन आम्हाला भेटतात की तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही ठीक झालो. नक्कीच सर, आपण औषधोपचार ह्यांच्यासोबतच समुपदेशन म्हणा किंवा त्यांना पुनर्वसन ह्यासाठी सुद्धा आपली संस्था कार्य करते, हे सुद्धा आपल्या प्रेक्षकांच्या लक्षात आलेलं आहे. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये समजवलेलं आहे. आपल्याला एक प्रश्न येतोय प्रेक्षकांकडून, सुदर्शन मंडलेचा ह्यांचा, नवी मुंबईतून. नमस्कार सुदर्शनजी. हा मॅडम, डेंटल ट्रीटमेंट म्हणजे दात नाहीये, फुल माउथ इम्प्लांट करायचा आहे, तर अशा केसमध्ये समाजसेवा हे जे विभाग आहे ते सपोर्ट करतो का? नक्कीच नक्कीच. थँक्यू, धन्यवाद. येस सर, काय सांगाल की डेंटल ट्रीटमेंट किंवा फुल माउथ इम्प्लांट करायचे तर याचाही खर्च साधारण लाखांमध्ये वगैरे जात असतो, तर ह्या बाबतीत सुद्धा अशा रुग्णांना आपल्या विभागातून काही मदत कार्य होतं का? नक्कीच. आमचं जे रुग्णालय आहे हे विविध विभाग त्या रुग्णालयामध्ये आहेत. डेंटल जो विभाग आहे आमचं हे मेडिकल कॉलेज फक्त आहे, आमचं डेंटल कॉलेज नाही आहे. डेंटल कॉलेज मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी मी 2 तुम्हाला मोठे डेंटल कॉलेज सांगू शकेल. ते म्हणजे सगळ्यात नायर डेंटल कॉलेज आमच्याकडे आहे जे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, आणि दुसरं जे आहे ते सेंट जॉर्जेस डेंटल कॉलेज, तिथे तुम्ही उपचार करू शकता. सायन रुग्णालय हे फक्त जर एखाद्या पेशंटचा ॲक्सिडेंट झाला असेल आणि किंवा खूपच क्रिटिकल परिस्थितीत तो पेशंट आला असेल तर त्यापुरती सुविधा आमच्या सायन रुग्णालयामध्ये आहे. आमचं एक छोटं डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये खूप साऱ्या मोठ्या डेंटल सर्जरीज होत नाही, परंतु तरी देखील जर इमर्जन्सी असेल, एखादा खूपच रुग्ण गरजूवंत आहे, अशा रुग्णाला जरी तुम्ही आमच्याकडे पाठवलं किंवा डॉक्टरांनी आमच्याकडे पाठवलं तर त्या रुग्णाला आम्ही मदत करू शकतो. असंही म्हणून मी मागाशीही म्हणालो, कोणताही रुग्ण हा त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नाही म्हणून तो वंचित राहता कामा नये किंवा तो घरी बसता कामा नये. तो या तुम्ही, त्याच्यातून आपण मार्ग काढू शकतो आणि कुठून मदत तुम्हाला मिळून तो उपचार करता येईल त्याचं आपण नक्कीच तुमचं सांत्वन करू शकतो. नक्कीच सुदर्शनजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर सरांनी दिलंय. त्यामध्ये आलंच असेल की दंतचिकित्सा महाविद्यालयांची काही नावं सांगितली त्यांनी, तिकडे तुम्ही अप्रोच करू शकता किंवा अगदीच काही जमत नसेल तर पुन्हा सेम सायन रुग्णालयातील विभागामध्ये संपर्क साधून त्यांच्याकडून पुढच्या मदतीची अपेक्षा ठेवणं नक्कीच क्रमप्राप्त आहे, तर ती तुम्ही नक्कीच घेऊ शकता असं सरांनी सांगितलेलं आहे आता. आणि आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेच जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा.
विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपल्याला एक फोन येत आहे रामचंद्र जाधव यांचा मिरज येथून. नमस्कार सर, बोला. हा बोला. हॅलो. हॅलो, नमस्कार सर, तुमचा प्रश्न विचारा. शाहीर रामचंद्र जाधव मिरजहून बोलतो. मी आपला कार्यक्रम करतोय. नमस्कार. आपलं आणि शाहीर आपला आणि डॉक्टर साहेबांचं धन्यवाद की आपला हा जो समाजसेवेचा प्रकल्प आहे हा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतो का समाजसेवेचा? नक्कीच, धन्यवाद सर. काय सांगाल सर? येस, खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही. जसं प्रत्येक मेडिकल कॉलेज आपलं आहे, मुंबईमध्ये जसे मेडिकल कॉलेजेस आहेत तसे मेडिकल कॉलेजेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये आहेत. मुंबईमध्ये महानगरपालिकेचे हे 4 मेडिकल कॉलेजेस आहेत आणि त्या मेडिकल कॉलेजेसमध्ये समाजसेवा विभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये तयार करण्यात आलेला आहे आणि याची परंपरा जवळजवळ 70 वर्षाची परंपरा आहे. तर अशाच पद्धतीचं बऱ्याचशा रुग्णालयांमध्ये असा समाजसेवा विभाग असावा, कारण आता मी सांगितल्याप्रमाणे ज्या रुग्णांना जी मदत पाहिजे आहे ती मदत त्यांना त्वरित त्या विभागामार्फत होते आणि कोणीही रुग्ण इलाज होत नाही त्याच्यापासून तो दूर राहत नाही. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी जे महाविद्यालये तयार केलेले आहेत त्या सगळ्या महाविद्यालयांमध्ये मेडिकल सोशल वर्कर्स ही पोस्ट तयार केलेली आहे. तर हे जरी विभाग नसला तरी महाविद्यालयामध्ये मेडिकल सोशल वर्करच्या पोस्ट सगळ्या भारतामध्ये आहेत. मे बी तो विभाग नसेल, एक 10 लोक किंवा 20 लोक एका ठिकाणी बसत नसतील, परंतु विविध विभागांमध्ये ते लोक बसतात. जर तो मानसोपचार विभाग असेल तर मानसोपचार विभागामध्ये समाज विकास अधिकारी बसलेले असतात आणि तो जर मेडिकल रिलेटेड असेल तर मे बी सर्जरी, मेडिसिन, गायनॅक अशा पद्धतीने विभाग असतील तर तिथे आमचे मेडिकल सोशल वर्कर बसलेले असतात आणि ते त्या पद्धतीने मदत प्रोव्हाइड करत असतात. नक्कीच सर, धन्यवाद. मला ह्याच्या पुढे असं म्हणायचं आहे की काही वेळेला सगळ्या रुग्णांची परिस्थिती सारखी नसते, मानसिक परिस्थिती चांगली नसते. काही पेशंटला विशेष संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज असते, जसं की बेवारस असतील काही पेशंट किंवा अपघातग्रस्त असतील. काही लोकांना ओळख नसते स्वतःची काही कारणास्तव, किंवा बालरुग्ण असतील, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विशेषतः दिव्यांग रुग्ण असा जो एक घटक आहे, त्या सगळ्यांसाठी काही समाजसेवा विभागाची विशेष जबाबदारी कोणती पार पाडली जाते तुमच्याकडून? आमचा जो विभाग आहे तो सर्वच पेशंटला मदत करणारा विभाग आहे. आमच्या सायन रुग्णालयामध्ये आमच्या डीन आणि डेप्युटी डीन आणि असिस्टंट यांच्या मार्फत किंवा यांच्या अंतर्गत आम्ही काम करतो आणि या विभागामध्ये येणारा प्रत्येक रुग्ण हा महत्त्वाचा आहे. ती आमच्यासाठी केस नसून ते आमच्यासाठी खऱ्या अर्थाने ती आमची जबाबदारी आहे असं आम्ही म्हणतो आणि त्या जबाबदारीने आम्ही काम करतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सगळ्यात पहिलं रुग्णालय जर मुंबईमध्ये येत असेल तर ते सायन रुग्णालय आहे. इथे येणारी कुठलीही ॲम्ब्युलन्स पहिली थांबते ती सायन रुग्णालयामध्ये थांबते. कुठलाही ॲक्सिडेंट झाला असेल, रोड ॲक्सिडेंट असेल किंवा ट्रेन ॲक्सिडेंट असेल तर ते सगळे पेशंट आमच्याकडे आणल्या जातात. इवन तुम्ही म्हणजे मुंबईमध्ये बघितलं असेल की बॉम्ब ब्लास्ट मोठ्या प्रमाणामध्ये झाले होते, त्या काळातही आम्ही बघितलेत की खूप सारे रुग्ण आमच्या सायन रुग्णालयामध्ये आणले होते. तर ह्या सगळे जे काही रुग्ण आमच्या रुग्णालयामध्ये आणतात, आमच्याकडे ट्रॉमा केअर सेंटर खूप चांगल्या पद्धतीने आहे असं आम्ही म्हणतो. बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणते की सगळ्यात बेस्ट ट्रॉमा सेंटर हे सायन रुग्णालयामधलं आहे. तर त्या रुग्णालयामध्ये पोलीस जे काही रुग्ण आणतात की ज्याची ओळख पटलेली नसते, तो रोड साईड असतो किंवा ट्रेन ॲक्सिडेंट असेल किंवा कुठे ब्लास्ट झाला किंवा सिलेंडरची गळती झाली आणि त्यातून तो रुग्ण म्हणजे इंज्युअर्ड झालेला आहे, तर अशा रुग्णांना आमच्या सायन रुग्णालयामध्ये आणल्या जातं. तर हे जे रुग्ण आहेत हे प्रथमतः त्यांना अननोन म्हणून, कारण त्याचं नावच माहीत नसतं किंवा त्यांचे नातेवाईक माहीत नसतात, अननोन म्हणून त्यांना ॲडमिट केलं जातं. असे बरेचसे काही आहेत की रोड साईड आहेत, त्यांना नाव सांगता येतं परंतु त्यांचं नातेवाईक कोणी, तर अशाही रुग्णांना पोलीस आमच्या विभागामध्ये आणून ॲडमिट, म्हणजे आमच्या सायन रुग्णालयामध्ये येऊन ॲडमिट करतात. तर अशा लोकांना अलोन म्हणून त्यांना संबोधल्या जातं.
असं कधीच होत नाही आमच्या सायन रुग्णालयामध्ये की एखादा अननोन पेशंट आहे, अलोन पेशंट आहे आणि त्याला मदत मिळत नाही. तर ह्यासाठी सुद्धा काही आमचे डोनर्स तयार आहेत. म्हणजे जसं आमच्या संडे फ्रेंड्स मगाशी मी नाव घेतलं, खूप मोठा डोनेशन त्यांच्याकडून प्रत्येक वर्षी आम्हाला मिळत असतं. दुसरा एक डोनर आमच्याकडे आहे, तो म्हणजे BCPT नावाची एक संस्था आहे. ते फक्त आमच्या अननोन आणि अलोन पेशंटलाच मदत करतात. ते म्हणतात की तुमच्याकडे येणारा जो काही रुग्ण आहे त्याचं जरी कोणी नातेवाईक नसेल, त्याचं कुठलंही डॉक्युमेंट नाही, जसं मी मगाच म्हणालो की आपल्याला डॉक्युमेंट लागतात, रेशन कार्ड, आधार कार्ड, फोटो, पण तो अननोनच आहे, अलोन आहे, त्याच्याकडे खिशात काहीच नाही आहे आणि अशा रुग्णांना सुद्धा मदत मिळाली पाहिजे. आम्ही BCPTचा फॉर्म भरला की लगेच ते मदत पाठवून देतात. म्हणजे त्या रुग्णाचं होणारं ऑपरेशन असेल, त्या रुग्णासाठी लागणारे इम्प्लांट्स असतील, त्या रुग्णासाठी लागणारे जे काही इतर पुनर्वसनाचे साहित्य आहे, हे सगळं आमच्या विभागामार्फत प्रोव्हाइड केलं जातं. आणि रुग्ण बऱ्या झाल्यानंतर जेव्हा तो थोडाफार बोलायला लागतो तेव्हा आमच्याकडे एक ग्रेस फाउंडेशन, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ग्रेस फाउंडेशन काम करते आणि त्या ग्रेस फाउंडेशनकडे आम्ही पेशंटला सुपूर्द करतो. खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात. आज जवळजवळ त्या ग्रेस फाउंडेशनकडे 100 ते 150 अननोन अलोन असे पेशंट आहेत की जे रोड साईड वरून उचललेले आहेत किंवा त्यांना आमच्या रुग्णालयामध्ये भरती केलेलं आहे आणि त्यांना जेव्हा कोणी नसतं त्या अशा रुग्णांना आम्ही त्यांना फोन केला की ते येतात, ते त्यांना घेऊन जातात, त्यांची संपूर्ण देखभाल करतात, खाणं पिणं, त्यांची ट्रीटमेंट, आणि त्यांची ॲम्ब्युलन्स आहे. त्या माहुलवरून ते ॲम्ब्युलन्सने आमच्या सायन रुग्णालयामध्ये आणतात. त्यांना मानसिक विकार असेल तर मानसिक विकार विभागामध्ये घेऊन जातात. जर त्यांना शारीरिक काही विकार असतील तर ते ॲडमिट करतात. त्यासाठी लागणारा जो काही खर्च असेल हा सर्व खर्च आमच्या गरीब सहायता निधीमधून आमच्या डीनच्या अखत्यारीमध्ये हा संपूर्ण विभाग येतो आणि ते मंजूर करतात. मी पुन्हा एकदा सांगेल की अशा कुठल्याही अननोन अलोन पेशंटला आम्ही ट्रीटमेंट वाचून त्याला सोडत नाही, त्याला बरं करून आम्ही घरी पाठवतो. नक्कीच सर, धन्यवाद. ह्या प्रश्नाचा हा महत्त्वाचा प्रश्न होता खरं तर, आणि याच्या उत्तराने बऱ्याच लोकांना दिलासा मिळाला असेल किंवा शंका असते बऱ्याचदा आपल्याला की अपघातग्रस्त आहे कोणी, किंवा ज्यांना नातेवाईक नाही आहेत, किंवा ज्यांना नाव माहिती नाही, किंवा ज्याला बेवारस आपण म्हणू शकतो तात्पुरत्या कालावधीसाठी का होईना, तर अशा रुग्णांना पण आपल्याकडून मदत कार्य होत असतं. सर, यामध्ये मला ऍड करायचं होतं, मी करू शकतो का? ऍड असं करायचं होतं की बरेच लोक घाबरतात, अरे रोड साईड पडलेला आहे, ऍक्सिडेंट झाला आहे, आता याला कसं उचलायचं, काय करायचं. पण नक्की तसं करू नका तुम्ही. तो जर त्याला गरज असेल, तो तडफडतोय किंवा तो रोडच्या कडेला आहे, त्याला तुम्ही उचला, त्याला सायन रुग्णालयामध्ये आणा. बऱ्याचदा लोकांना भीती असते की मग तिथे इन्क्वायरी होईल, चौकशी होईल, काय होईल, कुठे पडला काय, असं काही होत नाही. आमच्याकडे पोलीस डिपार्टमेंट खूप सतर्क आहे. पेशंट आणल्यानंतर त्याची एंट्री करून घेतल्या जाते. आमचे CMO आहेत, ते एंट्री करून घेतात आणि पेशंटचा उपचार सुरू होतो आणि तुम्ही घरी जाऊ शकतात. तर बऱ्याचदा मला सगळ्या नागरिकांना सांगावंसं वाटतं की बरेच लोक घाबरतात की जर समजा ट्रेनमधून पडला आहे त्याला कसं आम्ही सायन रुग्णालयामध्ये न्यायचं आणि किंवा महानगरपालिकेच्या कोणत्या रुग्णालयामध्ये न्यायचं. परंतु काळजी करण्याची गरज नाही. तो अननोन आहे, अलोन आहे, त्याला नाव सांगता येत नाही, तर अशा रुग्णांना तुम्ही पोलिसांच्या मदतीने तुम्ही त्याला घेऊन येऊ शकता. आम्ही तिथे बसलेलो आहोत, आम्ही त्याची संपूर्णतः काळजी घेऊ. नक्कीच. सर, आपल्याला एक प्रश्न येतोय सयाजी जाधव यांचा. नमस्कार सर, प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार सर. मॅडम. नमस्कार. मी सयाजी जाधव बोलतो, अहिल्यानगर वरून. प्रश्न विचारा सर. हॅलो. तुमचा. नमस्कार सर, प्रश्न विचारा. आवाज येतो. बहिणीचा मुलगा 9 वर्षाचा, माझ्या बहिणीचा मुलगा 9 वर्षाचा आहे. त्याला बोलता येत नाही आणि सीला आलेलं समजत नाही. बर. तर त्याच्यावर आपल्या सायन हॉस्पिटलला काही उपचार होऊ शकतो का? आणि त्यांना राहण्याची पण सोय झाली पाहिजे. आमचं मुंबईमध्ये कोण नाहीये ना. बर. धन्यवाद. हो, खरंच असे प्रश्न नागरिकांनी विचारले पाहिजे. बऱ्याचदा माहीत नसतं की नक्की काय त्या रुग्णाबरोबर होत आहे. तर त्याचं संपूर्णतः त्या रुग्णाचं असेसमेंट होणं खूप गरजेचं आहे. जर तो बोलत नाही म्हणजे याचा अर्थ त्याला बहुतेक ऐकायला पण येत नाही, म्हणजे तो मूक आणि त्याचं कानाचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे बोलणं आणि कान हे दोन्ही खूप जॉईंटली मदत करतात. आमच्याकडे ENT विभागामार्फत अशा प्रकारचे पेशंट मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या जातात.
त्याला असेसमेंट केलं जातं, त्याचे सर्व इन्व्हेस्टिगेशन करतात आणि इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर जर तो पेशंट फिट असेल तर त्याला आपल्याला बोलतं करता येऊ शकतं, त्याला आपल्याला कॉक्लिअर इम्प्लांट करता येऊ शकतं आणि त्यासाठी आपल्याला टाटा ट्रस्ट, करोड ट्रस्ट किंवा आमचे संडे फ्रेंड्स, आमच्या श्रद्धा चॅरिटेबल फाउंडेशन, लायनस क्लब, सद्भाव फाउंडेशन अशा मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला हे मदत करतात की कोणताही अबोल व्यक्ती किंवा अबोल मुलगा जर तो लहान वयामध्ये आणला तर त्याचा उपचार चांगल्या पद्धतीने होतो. जर तुम्ही 2 वर्षापासून तर 5 वर्षापर्यंत आणला तर तो लगेच बोलायला सुरुवात करू शकतो. त्याचं इम्प्लांट होणं खूप गरजेचं आहे. मागे मी सांगितल्याप्रमाणे त्याची 6,09,000 रुपये कॉस्ट आहे. डॉक्टरांचा काही खर्च नाही, फक्त ते इम्प्लांट बसवण्याचा खर्च तेवढा आहे. पण बाकीचं जे काय आहे ते सर्व खर्चिक जी काही बाब आहे ती आम्ही वी विल टेक केअर, आम्ही त्याची काळजी घेऊ, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आणि जे काही इतर इश्यू असतील, मेडिकल इश्यू असतील त्या मुलाचे, 9 वर्षाच्या मुलाचे, तर आमचं पेडियाट्रिक डिपार्टमेंट आहे, ते पेडियाट्रिक डिपार्टमेंटला तुम्ही घेऊन या, त्याच्यावरती उपचार सुरू करू, त्याची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था आम्ही करू. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्याकडे सूरजबा अतिथीगृह आहे की लांबून येणार, आता तुम्ही अहिल्यानगरवरून येणार आहे तर अहिल्यानगरवरून येणारे असो किंवा भारतातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक येत असतील तर त्यांची राहण्या खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था आम्ही करतो. अजून त्याला जोड मी देऊन सांगेल की जर तुम्ही नातेवाईक, आता पेशंटला आमच्याकडे जेवण मिळतं, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जेवणाची व्यवस्था आहे. नातेवाईकांना जेवणाची भ्रांत पडते, मग आम्हाला डबा कसा मिळेल, कुठून डबा आणू, आम्ही काय खाऊ, आणि बऱ्याचदा बाहेरचं जेवण अनहायजेनिक असण्याची शक्यता असते. तर ते हायजेनिक जेवण आमच्या डोनरमार्फत आम्ही पेशंटच्या नातेवाईकांना प्रोव्हाइड करत असतो. आम्ही नाश्ता सकाळी गरम गरम नाश्ता आम्ही जवळजवळ नातेवाईकांना 400-500 नातेवाईकांना नाश्ता दररोज सकाळी 6:30 वाजता आम्ही देत असतो. दुपारचं जेवण गरमागरम जेवण आमच्या डोनर्सच्या अनुषंगाने आम्ही त्यांना प्रोव्हाइड करत असतो. तेही जवळजवळ 400-500 लोक गरम गरम जेवण आमचं खातात. संध्याकाळी पुन्हा डिनर आम्ही प्रोव्हाइड करत असतो, तेही गरम जेवण आम्ही आमच्या पेशंटच्या नातेवाईकांना प्रोव्हाइड करतो. ते स्वतः येतात, स्वतः खातात, आपलं प्लेट आपण धुवून ते स्वच्छ ठेवून ते जातात. खूप चांगल्या ह्या सुविधा आमच्या रुग्णालयाने निर्माण केलेल्या आहेत, आमच्या विभागाने निर्माण केलेल्या आहेत. याचा नक्कीच आपण सर्वजण फायदा घेऊ शकतो. नक्कीच सर, ही खूप उल्लेखनीय कामगिरी आहे खरं तर, की रुग्णांसोबतच त्यांच्या सोबत येणाऱ्या नातेवाईकांचा सुद्धा एक खर्चाचा वेगळा ग्राफ असतो आणि तोही बऱ्याचदा पेशंटना परवडत नसतो. तर ह्या संदर्भात सुद्धा आपला विभाग कार्य करत असतो, हे लक्षात आलं असेल प्रेक्षकांच्या, आणि त्यामुळे त्यांना मदत घेणं किंवा रीच आउट करणं जास्त सोपं किंवा फायदेशीर वाटणारच आहे नक्कीच. सर, पुढचा एक प्रश्न असा आहे की रक्तदान किंवा अवयवदान आणि ह्यासारख्या सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा आपला विभाग कोणत्या प्रकारे योगदान करत असतो? रुग्ण म्हटला की त्याच्या विविध गरजा येतात पुढे. जसं आता रुग्ण असेल आणि त्याच्या शरीरामधला रक्ताचा घटक जर कमी असेल तर त्याला नक्कीच रक्त भरणं गरजेचं आहे. तर रक्त आणायचं कुठून, रक्त कुठे मिळणार? तर रक्त हे माणसाचंच रक्त आपल्याला ते काढता येऊ शकतं आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून ते दुसऱ्या व्यक्तीला भरता येऊ शकतं. त्याच्यात गट्स असतात, त्या गटानुसार आपल्याला ते करता येतं. आमचा समाजसेवा विभाग आणि आमचे समाज विकास अधिकारी खूप मोलाचं काम त्या ब्लड बँकमध्ये करत असतात, ब्लड सेंटरमध्ये करत असतात. आणि तुम्हाला सांगावंसं वाटेल मला, आपल्या महाराष्ट्राचे, आपल्या मुंबईचे एवढे लोक आणि बरेचसे म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीनेही याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने प्रसार केला जातो. रक्त हा महत्त्वाचा घटक लोकांकडून येणं खूप गरजेचं आहे. आलं तरच आम्ही पेशंटचा उपचार करू शकणार आहोत. एखाद्याला थॅलेसिमिया पेशंट, आमच्याकडे जवळजवळ 40-50 थॅलेसिमिया पेशंट आहेत, त्यांना रक्त भरणं गरजेचं असतं. तर असे आम्ही त्यांच्यासाठी खास तेवढ्या बाटल्या आम्ही रिझर्व करून ठेवतो. दुसरी रक्ताची गरज आहे ती गायनॅक पेशंटला लागते, तर गायनॅक पेशंटलाही आम्ही तो साठा बरोबर देत असतो. तिसरी गरज आहे सर्जरी. मोठ्या प्रमाणात आमच्याकडे दिवसाला मॅडम 300 सर्जरी होतात, एवढे ऑपरेशन थिएटर्स आहेत. तर रिक्वायरमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर ह्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही तो रक्ताचा साठा जमा करून ठेवत असतो. वर्षाला 19,000 ते 20,000 रक्त बाटल्या आम्ही जमा करत असतो आणि आमचा
समाजसेवा विभाग आणि समाज विकास अधिकारी खूप मोठा भाग उचलतात आणि जिथे जिथे कॅम्प्स ऑर्गनाईज करतात त्या कॅम्पसाठी पण आमचे डोनर्स मदत करत असतात. म्हणजे काही गिफ्ट्स देणं असेल किंवा जी अरेंजमेंट असेल किंवा खाणंपिणं असेल यासाठी आमचे डोनर्स त्यासाठी मदत करत असतात. नक्कीच. हे झालं एक रक्ताचं. दुसरं आहे अवयवदान. अवयवदान हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि खूप महत्त्वाचं काम आहे. हे समाजाने टेकअप करणं खूप गरजेचं आहे. आपण काय करतो की आपला रुग्ण रुग्णालयामध्ये आला, बरा झाला, घरी गेला, ठीक, काही अडचण नाही. परंतु बऱ्याचदा असं होतं की पेशंट आला आणि तो दगावला जाऊ शकतो काही कारणास्तव. मग त्याचे विविध वयोगट असतो. परंतु त्या रुग्ण दगावल्यानंतर आम्ही नातेवाईकांना कन्व्हिन्स करतो की तुम्ही ह्या रुग्णाला अलाइव्ह ठेवू शकता. त्याला जिवंत तुम्ही जर ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही त्याचे अवयवदान करू शकता. जर पेशंटची म्हणजे किडनी व्यवस्थित असेल तर त्याची किडनी दुसऱ्या पेशंटला वापरता येते. कारण एनिवे अशा प्रकारचे रुग्णाची बॉडी आपण दफन करणार आहोत. तर ती किडनी दुसऱ्या पेशंटला दिली तर तुमचा रुग्ण जिवंत राहणार आहे. जर त्या रुग्णाचे डोळे चांगले असतील तर जर तुम्ही 2 डोळे दिले तर 2 वेगवेगळ्या रुग्णाला ते लागणार आहेत. म्हणजे 2 रुग्ण चांगले होतील आणि तुमचा जो काही पेशंट आहे त्याचं नाव पुढे जाऊ शकतं. स्किन बँक आमची खूप चांगली काम करते सर्जरी डिपार्टमेंटच्या वतीने आणि आमचं संडे फ्रेंड्स त्याच्यावर खूप मोठं अवेअरनेस करत असतं. तर स्किनसुद्धा आम्ही डोनेट करत असतो. बऱ्याचदा आम्ही डोनेट करण्यासाठी आम्ही वेगवेगळे सेशन्स घेत असतो, लोकांना मार्गदर्शन करत असतो, अवेअरनेस कॅम्प्स करत असतो. एवढ्यावरच आम्ही थांबत नाही, परंतु लोकांना कन्व्हिन्स करण्याचं काम हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजसेवा विभागाच्या अंतर्गत आमचे समाज विकास अधिकारी करत असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला या अवयवदानामध्ये सांगायचं की आमच्याकडे विशेष लोक नेमलेले आहेत अवयवदानासाठी. समजा आमचे एक कलिग असतील समाज विकास अधिकारी, त्यांना आम्ही नेमलेलं आहे आणि ते त्याच्यावरती मोठं काम करत असतात. नक्कीच सर, खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे तुम्ही. आता अजून हा विषय पुढे ऐकायची इच्छा आहेच, पण अजून आपल्याला आता वेळ संपत आलेली आहे आपली. तर पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर कार्यक्रमासोबत, सुंदर विषयासोबत. आणि धन्यवाद सर, तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला गाईड केलं. तर कुठेही जाऊ नका आणि पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आपण अशा वेगळ्या विषयासोबत, समाजाच्या दृष्टीने चांगल्या विषयासोबत आपण भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.